हिंदू कोणाला म्हणावं बाबा? ज्याच्या मनात हीन भावना नाही तो हिंदू, अशी एक व्याख्या आमच्या जुन्या लोकांनी लिहिला होता. ज्याच्या मनात हीन भावना, कोणाबद्दलही तुच्छ भावना नाही, सगळ्यांनाच चांगले आणि मोठे, सगळ्यांनाच आपल्यासारखे समजणारी जे आहेत त्यांना हिंदू म्हणत होते. ज्याच्या मनात हीन भावना नाही, अन्यांच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीत हीन भावना नाही आहे तो हिंदू. दुसरं, हिंदू त्याला म्हणत होते जो हिंदुस्थानात राहतो. हिंदुस्थान कशाला म्हणत होते? जे सिंधुस्थान होते, बाहेरचे आलेले लोक या सिंधू नदीच्या किनाऱ्यावर हे येत होते, अफगाणिस्तानमधून भारतात प्रवेश करत होते. अफगाणिस्तान ह्याला गांधार प्रांत म्हणत होते. पूर्वी हिंदुस्थानात होती तेव्हा त्याचं नाव काय होतं? गांधार. धृतराष्ट्र यांची पत्नी जी होती देवी गांधारी, गांधारींचं माहेर गांधार प्रांत, तिकडूनच हे परदेशी भारतात चालत येत होते. आले की सिंधू नदी तीरावर राहणाऱ्या लोकांना हे ओळख, आपण म्हणतो ना तो कोपऱ्यातला, टेकडीवरचा, सकलातला, असा ओळखतो की नाही घरं ओळखताना, तसे ते म्हणाले की हे सिंधू आहे. मग त्या ग्रीक लोकांना स म्हणता येत नव्हता. ग्रीक लोकांना स म्हणता येत नाही म्हणून ते ह म्हणत होते. सला ह म्हणत होते. जसं आपण पंजाबीमध्ये स श श जे आहेत तिन्ही हे पंजाबीमध्ये नाही आहे, त्यांना क म्हणतात. ते शिष्य असं म्हणत नाही, मग त्याला काय म्हणतात? शिख. शिष्याला काय म्हणतात? शिख. पुरुष शब्द आहे, पुरुषाला काय म्हणतात? ते पुरुष. तसं यांचंही झालं, यांना स म्हणता येत नव्हता, त्याच्याऐवजी ह म्हटले. मग आता सिंधूचा काय झाले? हिंदू. हिंदुस्थान म्हणून हिंदू राहत असलेले स्थान म्हणून ओळखत होते. हे हिंदुस्थान. नंतर जे ब्रिटिश आले त्यांना ह पण नीट म्हणता येत नव्हतं. हिंदूंना ते इंडस म्हणायला लागले. ते काय म्हणायला लागले? इंडस व्हॅली म्हणतात, माहिती आहे ना? सिंधू खोरा जो आहे याला इंडस व्हॅली म्हणतात. ते इंडस म्हणायला लागले सिंधूला. मग ते इंडस म्हणत 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 ते अपभ्रंश होऊन इंडिया झाला. मूळचा काय आहे? सिंधू. सिंधूचा हिंदू, अपभ्रंश होऊन हिंदू झाले. हे हिंदू राहत असलेले जो स्थान आहे याला हिंदुस्थान म्हणतात. आणि इथे राहणाऱ्यांना हिंदू म्हणून ओळखत होते. आणि ह्यांचा धर्म कुठला? सनातन हिंदू धर्मही म्हणतात. ही एक जीवन पद्धती होती, एकसारखं यांचं एक जीवन पद्धती होती. जीवन पद्धती म्हणजे काय? सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत कसं वागावं याचे नीती नियम, जन्मल्यापासून मरेपर्यंत कोणाकोणाचा संबंध कसा असावं, राज्य कसं असावं, प्रत्येकांची हक्क काय, प्रत्येकांची कर्तव्य काय, आणि सर्व लोक सुखी राहण्याकरता आपण कसं वागायला पाहिजे याच्याकरता बनवलेले जे नीती नियम होते ना, यालाच धर्म म्हणतात. धर्म म्हणजे माहिती आहे तुम्हाला? समष्टीच्या कल्याणाकरता, समष्टी म्हणजे सर्वांच्या कल्याणाकरता बनवले गेलेले जे नीती नियम आहेत त्यांना काय म्हणतात? धर्म. सनातन धर्म म्हणजे पूर्व काळात आमच्या ऋषीमुनींनी वा सगळ्यांची जीवन जगणं सुखर व्हावं, सुसह्य व्हावं, कोणावरही अन्याय होऊ नये, कोणालाही त्रास होऊ नये, आणि आपण जगत असताना आपल्या जीवनाला उद्दिष्ट काय असायला पाहिजे, त्या उद्दिष्ट साध्य करण्याकरता आपण कुठलं कुठलं कर्म करायला पाहिजे, आणि कर्मही दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने करायला पाहिजे, असे जे नियम बनवले गेले या नियमांना काय म्हणतात? धर्म. हिंदूंसाठी बनवले गेलेले नियम. आणि मग कोणाला हिंदू म्हणावं असं त्यांनी एक हे केलं, बाबा जो देव देश धर्मावर विश्वास ठेवतो तो हिंदू. कोण हिंदू? या प्रदेशात राहतो तो हिंदू एक, हिंदुस्थानात राहतो तो हिंदू तो एक. दुसरं, ज्यांचा आपला देश, आपला देव आणि आपल्या जीवन पद्धतीवर विश्वास आहे तो हिंदू. तिसरा, जो स्वर्ग नरक आणि पुनर्जन्म मानतो तो हिंदू. स्वर्ग नरक पुनर्जन्म मानतो. आणि चौथा, जो कर्मसिद्धांत मानतो. जो कर्मसिद्धांत मानतो, बाबा वाईट केला तर नरकात जाशील, चांगलं केला तर स्वर्गात जाशील, आणि जे काय आलेले ते प्रारब्ध भोग आलेले आपण आपल्या कर्तृत्वाने हे सर्वही ठीकठाक केली पाहिजे, कर्मसिद्धांत म्हणतात. कर्मसिद्धांत मानणाऱ्यांना हिंदू म्हणतात. आणि पाचवा, आपल्या जीवनामध्ये पंचमहायज्ञ करतात त्यांना हिंदू म्हणावं. कुठले कुठले पंचमहायज्ञ?
देवयज्ञ, मातृपितृयज्ञ, ऋषीयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, या 5 लोकांची ऋण. यज्ञ म्हणजे काय व्हा? कृतज्ञता अर्पण करणं. या लोकांची आमच्यावर ऋण आहे, हे ऋण आपण फेडायचं. देवाचा ऋण आहे की नाही तुमच्यावर? तुम्ही येण्यापूर्वी हे सगळे निसर्ग बनवून ठेवलाय की नाही आपल्यासाठी? पाणी, हवा, सूर्य, चंद्र, अग्नी, फिरायला आकाश आणि अन्नधान्य, हे सर्वही बनवलं की नाही? आणि त्या देवाकरता एक कृतज्ञता अर्पण करणे. देवा, हे सर्वही तू दिलास, मी कृतज्ञ आहे तुला, एवढं म्हणणं, प्रार्थना करणं, त्याचं स्मरण करणं, भजन करणं, हीच देवाला कृतज्ञता. हे हिंदूंची पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण हिंदूंची मातृपितृयज्ञ. ज्या आईवडिलांनी ही शरीर जन्माला घातले आईवडिलांनी, त्या आईवडिलांना बाळाने कृतज्ञ राहायला पाहिजे की नाही? कसं राहायचं कृतज्ञ? जसे सांगतील तसं वागणं, शिकवतील तसं शिकणं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणं, त्यांनी केलेले संस्कार ग्रहण करणं. आणि आम्ही मोठे झाल्यानंतर किंवा तरुण असताना त्यांची सेवा करणं, हेच मातृपितृयज्ञ म्हणतात. यज्ञ म्हणजे ठीक आहे, मला झेपणारे काम सांगता, मला होते तर मी करतो. बाळा लवकर उठ, जाऊ आपण चांगला. जे जे संस्कार केले ते सर्वही ग्रहण करणं. का? आई वडील जे करतील आमच्या भल्यासाठी करतील, आमचे शत्रू नाही आहेत, ते आमच्या भल्यासाठी करतील असं त्यांच्यावर विश्वास ठेवणं आणि जसं सांगतील तसं आचरण करणं आणि त्यांची सेवा करणं, हे मातृपितृयज्ञ. ऋषीयज्ञ म्हणजे गुरु. आपल्याला ज्ञान देणारी, जे वेगवेगळ्या प्रकारची ज्ञान देणारे गुरुजन आहेत का? प्रचंड ज्ञान देतात ते. गुरुशिष्य परंपरेने आलेले ज्ञान पहिले वाचन करतात, स्वतः अंगभूत करून घेतात, मग नंतर आम्हाला शिकवतात. त्या गुरुजनांना आपण कितीही केले तरी कमीच आहे त्यांच्यासाठी. का? आम्हाला अक्षर त्यांनी शिकवलं नाही, गुरूंवर विश्वास ठेवला आपण. जे काय शाळेत आम्ही शिकलो किंवा अन्य ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय करायला शिकलो, हे गुरुजनांमुळे शिकलो. त्या गुरुजनांना कृतज्ञ राहणं, याला काय म्हणतात? त्या गुरुजनांची जी ज्ञानोपकार आमच्यावर आहे, कधीतरी सेवा करून किंवा ते जसं सांगतील तसं आचरण जर आपण केलं तर गुरूंची जे उपकार आमच्यावर आहे ते परतफेड केल्यासारखं होईल. याला काय म्हणतात? ऋषीयज्ञ. आता भूतयज्ञ. भूत म्हणजे जीव. प्रत्येक जीवाबद्दल कळकळ असू दे आमच्या मनात, काही ना काहीतरी आम्ही मदत करायला पाहिजे एक दुसऱ्यांना. घरासमोर दाणा पाणी ठेवता येईल की नाही उन्हाळ्याच्या दिवसात? बाबा एखाद्या ताटलीमध्ये मूठभर धान्य टाकून बांधला, या दिवसात जंगलात काय मिळत नाही, येऊन छोटी छोटी पक्षी खाऊन गेले तर? पाणी कुठे मिळत नाही, एखाद्या ताटलीमध्ये पाणी भरून ठेवला तर पिऊन जातील की नाही? असे दिसला कुत्र घरात राहिलेले असेल तर थोडं टाकला, भूतयज्ञ झाला. म्हणून आमच्याकडे कसं असते, जेवताना एक घास बाजूला काढून ठेवण्याची पद्धत आहे. जेवताना एक घास बाजूला काढायचं, जेवण झाल्यानंतर घराच्या छतावर टाकायचं. का? पाखरं, क्रिमी, कीटक खावं तिथे. आणि शेतात हार्वेस्टिंग केले की येताना थोडं धान्य आपण मंदिरात देऊन यावं. त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी ती धान्य संग्रह करून ठेवावं आणि नंतर वर्षभर जेव्हा शेतात धान्य नसते त्यावेळी पाखरांना टाकावं. ही व्यवस्था होती आमच्याकडे. हे भूतयज्ञ. आणि शेवटचा कुठला? मनुष्ययज्ञ. मनुष्य एकटा स्वावलंबी प्राणी नाही आहे. आई वडील आहेत, त्यांना गरज आहे त्यांच्या आईवडिलांची, त्यांना गरज आहे त्यांच्या मुलांची, सुनांची, मुलींची, जावयांची, मित्रांची, नातेवाईकांची. असं संबंध आहेत की नाही आपले परस्पर? मानवीय संबंध आहे तर परस्परांबद्दल मनात कृतज्ञता भाव ठेवावं. तुझा काय, माझा काय, तू का शाणा लागून घ्या असं नाही आहे. गरीब असो श्रीमंत असो, एकमेकांना एकमेकांची सहाय्य लागतोच. म्हणून परस्परांबद्दल कृतज्ञता भाव मनात ठेवणं हे मनुष्ययज्ञ आहे. ही 5 यज्ञ जो करतो, आपल्या जीवनात पालन करतो, त्याला हिंदू म्हणावं. हिंदू धर्मामध्ये देवसंकल्पना कशी आहे बाबा?
देव सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व कर्तृत्व पाहिजे ते करू शकतो. अपाट सामर्थ्य, सर्व शक्तित्व, सर्व कर्तृत्व, सर्व ज्ञातृत्व, सर्व काही जाणतो, सर्व काही करू शकतो आणि सर्व काही जाणू शकतो आमचा देव. आणि तो अव्यक्त रूपात सुद्धा आहे, व्यक्त रूपात सुद्धा आहे. प्रत्येक जीवाच्या हृदयात ईश्वरः सर्वभूतानां हृत्ति एषे तिष्ठति. ईश्वर समस्त जीवांच्या हृदयात वास करतो. आणि ह्या देवाची उपासना करण्याकरता आम्हाला ज्या गोष्टी ज्ञात नाही त्या गोष्टींची आम्हाला मूर्त रूपात, मुख्यत्वे करून शिवाच्या रूपाने, विष्णूच्या रूपाने, देवीच्या रूपाने, गणपतीच्या रूपाने, तुम्हाला जसं पाहिजे तसं शक्तीच्या रूपाने तुम्ही मूर्ती तयार करा, भावचित्र तयार करा. उपासना करत 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 तुम्ही उपासना करतो हे भाव आणि ज्यांच्या करतो तो भाव विसरल्यानंतर त्याच्या मागे असणारा त्यात तत्व जे आहे आणि माझं आत्मतत्व जे आहे हे दोघेही एकमेकात विलीन झाले की ब्रह्मसाक्षात्कार झाला, देव साक्षात्कार झाला असं म्हणण्याची परंपरा आहे आमच्याकडे. सगुण उपासना आणि निर्गुण उपासना म्हणतात. सगुण उपासना म्हणजे मूर्तीरूपात, व्यक्तिरूपात, कुठल्या तरी वस्तुरूपात त्यांचा उपासना करणं. निर्गुण उपासना म्हणजे केवळ मंत्ररूपात असणारा, या मंत्राला अभिप्रेत एक देव आहे आणि ही मंत्र जी आहे त्यांच्यापर्यंत आम्हाला घेऊन जातो अशा भावनेने आपण त्यांची ध्यानधारणा करतो. हेही उपासना आहे. विश्वास ठेवतो, हेही उपासना आहे. हे हिंदू धर्मात देवाबद्दल असं आहे. हिंदू धर्मामध्ये देव अनेक जरी असला तरी देवत्व एकच आहे. जसं की गव्हाची पदार्थ वेगवेगळे जरी असतील, चपाती करतो गव्हापासून, पोळी करतो, पदार्थ जरी अनेक असतील तरी मूल धातू एकच. तसं आमची वेगवेगळे देवता जरी वेगवेगळे असतील तरी मूल धातू म्हणजे परमात्मा एकच. अशी श्रद्धा आमची देवाबद्दल आमचं आहे हिंदूंचं. त्यामुळे कोणीही आपल्याला नाव ठेवायचं कारण नाही. ज्यांना जसा पाहिजे तसा उपासना करू शकतो. ही देवसंकल्पना आमचा धर्मग्रंथ कुठले बाबा हिंदूंचं? वेद जे आहे हीच आमची धर्मसाहित्य आहे. आणि हे सगळी वेद आम्हाला वाचायला होईल नाही होईल म्हणून त्याचा सार भगवद्गीतेच्या रूपात, भगवद्गीता हे हिंदूंचा धर्मग्रंथ, चारी वेदांचा सार आहे त्यात. म्हणून गीता ही हिंदू धर्माचा ग्रंथ आहे. हिंदू धर्माची जीवन पद्धती सांगितले गेलेले आहेत की कशा करता जगावं हिंदूंनी. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार गोष्टी साध्य करण्याकरता त्यांनी जगावं. हिंदूंचा जीवनाचा उद्देश काय? धर्म, अर्थ म्हणजे संपत्ती, काम म्हणजे मनाची इच्छा सर्व पूर्ण करून घेणं आणि शेवटचं मोक्ष. ह्याच्या प्राप्तीसाठी जीवनात आम्ही काही केले तरी ह्या चारमध्येच असणार. या चार गोष्टींच्या प्राप्तीसाठी आपलं जीवन व्यतीत करावं. म्हणून ह्यांना चतुर्विध पुरुषार्थ असं म्हणतात. पुरुषार्थ साध्य करण्याकरता जीवन जगावं हिंदूंनी. मग हे कधी साध्य करायचं तर सांगितले, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विद्यार्जन करा, गृहस्थाश्रमामध्ये अर्थार्जन करा म्हणजे पैसे मिळवा. विद्या कधी मिळवायचं? पहिल्या 25 वर्षात. पैसे कधी मिळवायला सुरू करायचं? 25 वर्ष झाले की 50 वर्षापर्यंत पैसे मिळवा. आणि 50 वर्षानंतर पुण्यार्जन करावं. तुम्ही शिकलेले ज्ञान दुसऱ्यांना देणं, दुसऱ्यांना मदत करणं, सहाय्य करणं आणि देवाची उपासना करणं हे पुढच्या. आणि शेवटला 75 काही न करता आनंदात राहणं. कुठेतरी एखादा गुरुकुल जाऊन राहायचा, आश्रमामध्ये आनंदात राहायचं. अशा पद्धतीने तुम्ही
त्या तिथपर्यंत जावं. धर्म अर्थ काम मोक्ष संपादन हे हिंदू धर्माचा सिद्धांत आहे. 4 टप्पे सांगितले त्यांच्याकडे. आणि त्यानंतर हिंदू धर्मात मुलांसाठी 2 ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, मुलामुलींसाठी. नीतिकथा म्हणतात त्यांना. काय म्हणतात? नीतिकथा. मुलांना घडवण्यासाठी. कुठली 2 ग्रंथ? एक पंचतंत्र आणि एक हितोपदेश. या 2 लक्षात ठेवायचं, कधी विसरायचं नाही. पंचतंत्र आणि हितोपदेश. आणि अध्यात्मासाठी ना भक्तियोग, कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग. देवापर्यंत पोचण्याकरता ही 4 मार्ग सांगितले. एक भक्ती म्हणजे प्रेमाने. दुसरा कर्मयोग, वेगवेगळी पूजा अर्चना यज्ञ याग हे करून. तिसरं राजयोग म्हणजे ध्यान करून. चौथं ज्ञानयोग, गुरूंच्या मुखातून ज्ञान ऐकणं आणि त्याचं आचरण करणं, उपासना करणं, करून ते साक्षात्कार करून घेणं. या मार्गाने तिथपर्यंत पोचावं. हे हिंदू धर्म आहे. बाबा एवढ्या गोष्टींमध्ये आपला हिंदू धर्म आहे.